चला आता बुर्दुल संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मॅचला सुरुवात करायची. पंचांचा देखील ग्रीन सिग्नल आलाय. गेम ऑन. लेट्स प्ले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली. अंकुश आणि संदीप. गोलंदाजी मार्कवरती सुनील सज्ज झालाय. हायवे एंड कडनं दोन फिल्डर डीप मध्ये. डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला एक फिल्डर आपण पाहतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू. पहिला बॉल. लेट कट करायचं होतं. बॅटची कडा देखील घेतली होती. इथे झेल ड्रॉप आणि दुसऱ्या बाजूला धावचीची देखील संधी होती. इथे देखील विकेट मिळवता आला नाहीये फिल्डर कीपरला. कीपरनं हा झेल सोडला. सोपा झेल होता. अंकुश सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही पहिल्या बॉलवरती ड्रॉप केलाय. हे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भरपूर मागात पडू शकतं. सुनीलनं पहिल्याच बॉलवरती यावेळी दिशा दिली आहे. चांगला फटका. आउटफील्ड फास्ट आहे. इनफील्डला क्लिअर केल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काय जबरदस्त फटका सजवला. फक्त दिशा दिली. इनफील्डला क्लिअर केलं. आणखीन एक चांगला फटका. बॉल हवे. झेलची संधी. इथे मिस्टेक नाहीये. झेल टिपलाय. पहिला धक्का टीम बुर्दुलला. संदीप बाग टू पवेलियन. दिलीपनं हा झेल पकडलाय. चांगली फिल्डिंग. शॉट फाइंडला आपण पाहतोय. तर वसरगावचे प्रभूशेठ वायले या पण व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वसार 40+ साठी भरपूर सारी मेहनत सातत्याने ते देखील घेत आहेत या पण व्यासपीठावरती. उलटोच बॉल होता. दोन फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावतायत. अखेर बॉल अडवला. 2 धावा इथे कंप्लीट. राजेशला आपण पाहतो नवीन फलंदाज आणि 2 धाव्यानं आपलं वैयक्तिक अकाउंट त्यानं मैदानाच्या आतमध्ये ओपन केला. पुन्हा एकदा बॉल हवेत. आणखीन एक झेलची संधी आणि इथे त्याच फिल्डरनं झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. राजेश बाग टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ येत आहेत. बघा सलगचे 3 षटकार जर ठोकले तर प्रवीण भोईर यांच्याकडनं तब्बल 2000चा कॅश प्राइज असेल. गुरुनाथ यांच्यावरती असलेलं प्रेम प्रवीणचं आपण बघू शकाल. जसे बॅटिंग साठी आले तसे बक्षिसांचा वर्षाव मैदानाच्या आतमध्ये केला जातो.
एक षटकाचा वाजवी खेळ संपला. दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 8 धावा बनवत असताना 2 फलंदाज देखील गमावलेत. बुर्दुल टीम ना चांगली सुरुवात वसार 40+ न केली आहे. भूमी 11 वसार बी या नावानं आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चला पाण्याची मागणी होतीये. यस बघा 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली जातील. 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही 4 षटकं कंप्लीट केली नाहीयेत तर 5व्या षटकामध्ये तुमच्या एक फिल्डर सर्कल पाबंदीमध्ये घ्यावा लागेल. याची देखील आपण नोंद घ्या. टाइम अलर्ट असेल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय राजेश के या नावानं सातत्यानं संबोधलं जातं या क्रिकेटरला. विकेट हॅट्रिक साठी 500चं कॅश प्राइज राजेश वायले यांच्याकडनं. आणि गुरुनाथ यांच्यासाठी सलगच्या 3 षटकारांसाठी पारितोषिक आहे प्रवीण भोईर यांच्याकडनं 2000चं 2000. प्रत्येकी खेळाडूवरती पारितोषिक लावली जात आहेत. गोलंदाजावरती देखील पारितोषिक लावलं गेलं. फलंदाजावरती पारितोषिक लावलं गेलं. आता इथे कोण कोणावरती हवे होईल. पहिल्या षटकामध्ये तर कामगिरी चांगली केली आहे सुनीलनं. फक्त 8 धावा खर्च केल्या. आता के आलाय. पहिलाच बॉल फुल टॉस होता. व्यवस्थित बॅटवरती आलं नाहीये. फिल्डर कडनं देखील झाली आहे मिस्टेक. अविनाश होते त्या ठिकाणी आणि इथे 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. लेग बाईटचा इशारा पंचांकडनं आला. बॉडीला बॉल ब्रश झाल्यानंतर शॉट फाईन लेगला ट्रॅव्हल करत होता. तिथनं फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. अतिरिक्त 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. धावफलक पुढे जाईल डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती. यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. चेंडूची पिचिंग आपण पाहिले आउटसाइड लेग. डावा एसटीला सोडून जाणारा बॉल पंचांनी वाईट दर्शवलाय आणि या रगरगत्या उन्हामध्ये पंचांना देखील कवायत करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे केकेना. चांगला गोलंदाज वसा टीम साठी सातत्यानं भरपूर वर्ष तो खेळलाय. पुन्हा एकदा फुलटोस होता बॅटची कडा. मात्र झेल पकडता आलं नाहीये. विकेटच्या मागे कीपरनं केली आहे मिस्टेक. फुलटॉस आणि ते फुल टोल वसूल केलाय. या स्पर्धेतील पहिला दमदार षटकार. धन्यवाद डीजे. आज जवळजवळ 15 ते 16 वर्षांनी क्रीडा स्पर्धा या क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आली आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिला षटकार टोकण्याचा विक्रम रचलाय गुरुनाथ यानं. यावेळेस स्वीप करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. 2010 ला शेवटची स्पर्धा या क्रीडांगणावरती झाली तेव्हा जय काळेश्वर आंबे संघानं चॅम्पियन ट्रॉफीवरती आपले नाव कोरलं. यावेळेस फुलटोस दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर जवळपास नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धन्यवाद डीजे. मगाशी शिवनाथ दादा गायकर यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. 2010 ला जेव्हा शेवटची स्पर्धा या क्रीडांगणावरती झाली तेव्हा जयकालेश्वर आंबे विपक्ष बाल असा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामध्ये जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबेनं विजय प्राप्त केला. तदनंतर आज 15 ते 16 वर्षांना
पुन्हा एकदा नव्या जोशानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे आणि ती देखील 40+ माध्यमातून जबरदस्त आयोजन आणि सर्वच आयोजनकर्त्यांचा आभार व्यक्त करतो. 40+ क्रिकेट सध्या मलंगडामध्ये भरपूर होत आहे आणि त्याचं सर्व श्रेय श्री मलंगड 40+ कमिटीला जाईल. त्याचे अध्यक्ष शिवनाथ दादा गायकर आणि आणखीन एक उडवलाय वॉट अ शॉट बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दमदार षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी होत्या, 2 विकेट देखील गमावले होते बुरदुल टीमला. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये केके आला होता, महत्वाचा गोलंदाज होता. मात्र त्या महत्वाच्या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय गुरुनाथनं. काय जबरदस्त बॅटिंग. या स्पर्धेमधील पहिला षटकार लगावण्याचा विक्रम देखील गुरुनाथनं केला आणि या ओव्हरमध्ये एकंदरीत 2 षटकार त्यानं टोकले. धापलकावरती टोटल 29 21 धावा जवळपास खर्च केल्या गोलंदाज केकेनं. खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा सुनील येत आहेत, ज्याने पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली होती. आता त्यांच्याच खांद्यावरती जिम्मेदारी पुन्हा एकदा सोपवली गेली आहे. जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पेटलेत, अगदी या दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये, या उष्णतेमध्ये जे फलंदाज मोठे फटके आतिषबाजी करतायत, त्यांना रोख लावण्याचं काम करण्यासाठी पुन्हा एकदा सुनीलचा वापर केला जातोय. पुढे आलेत, बॉल हवेत, कॉटन बॉलची संधी आणि इथे झेल टिपलाय. जसे सुनील आलेत तसा मात्र विकेट आलाय. अंकुश बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. यस, या स्पर्धेमध्ये अतिशय कडक नियम आहेत आणि अंपायरचा डिसिजन लगेच आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय की 2 धावेची पेनल्टी अनाऊन्स करण्यात आली आहे अंपायरच्या माध्यमातून. जर्सी नाहीये, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे स्पर्धेमध्ये, त्यामुळे 2 धावेनं तुम्हाला पॅनलाइज केले जाईल. 2 धावेची पेनल्टी भोगावी लागेल इथनं टीम बुरदुलला. सुनीलनं चांगली कामगिरी केली आतापर्यंत. खूप चांगलं षटक तो हाताळतोय. चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. काय जबरदस्त कामगिरी. बघा, शिवनाथ दादांनी आणखीन एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली होती. 2010 बाबूशेठ वर्ल्ड कप जिथनं बंद झाला तिथनं हा खेळाडू देखील खेळण्याचा बंद झाला होता. मात्र जवळपास 10 ते 15 वर्षानंतर हा गोलंदाजी करते आणि 30 धार त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. काय जबरदस्त कमालीचं षटक हाताळतोय. सरावासाठी सुद्धा हा गोलंदाज कधी क्रीडांगणावरती गेला नाहीये. अचानकपणे या मैदानावरती आला आणि जणू काय 15 वर्ष अगोदरचा सुनील आपल्याला पाहायला मिळतो की काय, असंच मैदानाच्या आतमध्ये पाहतंय. आणि त्याच्यासाठी टाळ्या आपण नक्की जरूर वाजूया, कारण जबरदस्त कमालीची गोलंदाजी तो करतोय. सर्वत्र टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय. 15 वर्षानंतर चेंडू हातामध्ये घेतलाय आणि ती जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती का संघनायकानं दिली आहे ते देखील त्यानं मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलंय. अप्रतिम कामगिरी. बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेगला फिल्डर होते आणि इथे धावचीची संधी
भरपूर फंबल आणि जवळपास 6 ते 7 वेळा चान्सेस होते आणि एक धाव देखील अखेर कंप्लीट झाली आहे. बघा DLF IPL मध्ये अशा पद्धतीचं कृत्य आपल्याला CSKच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं आणि आता मात्र टीम वसार देखील हे कृत्य करते मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 5 ते 6 वेळा अटेंड केला मात्र एकदाही त्यांना यश प्राप्त झालं नाहीये. फलंदाज अखेर सेफ आपल्या क्रीज मध्ये पोहोचला आणि एक धाव देखील कंप्लीट करण्यात आली तिथनं. धावफलक पुढे जाईल 30 आकडावरती 30 ऑन बोर्ड. आकडावरती गुरुनाथ. इथे सफल झाले. आणखीन एक चांगला बॉल शरीरावरती आदळलाय आणि पंचांचा इशाराला लेग बाईज. जर ती धाव अडवली असती तर या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक राहिलं देखील असतं सुनील यांच्या नावावरती. मात्र नीतीला ते मान्य नाहीये. एक धाव तिथनं आली. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती टोटल 31-31. चला पाण्याची मागणी होती मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय. जेवढं पाणी आपल्याला पिता येईल तेवढं पाणी प्या कारण उष्णता भरपूर आहे. काय जबरदस्त कामगिरी. सर्वच मान्यवर देखील खुश आहेत. सुनीलच्या गोलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलंय. एवढी चांगली गोलंदाजी सुनीलनं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. फक्त 10 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये आणि 3 फलंदाजांना देखील त्यांनी बाद केलं. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी. जेव्हा केकेनं 21 धावा खर्च केल्या त्यानंतर मात्र धावसंख्येवरती रोख लावण्याचं काम सुनीलनं केलं. अप्रतिम गोलंदाजी. दर्जेदार दर्शनीय षटक हाताळलंय सुनीलनं. तर जगदीश दादा दुधकर मॅन फ्रॉम काकडवालचे भरपूर चांगले फलंदाज आहेत ते देखील इथे उपस्थित होत आहेत. या दादा आपलंही बाबू शेठ चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. चला जगू दादा या आपण. जगदीश दुधकर आपण बघू शकाल काकडवाल 40+ एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. या आपण देखील आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. मॅचचा आनंद घेत आहेत. या आपण व्यासपीठावरनं मॅचचा आनंद घ्या. चौथे षटक मार्गस्थावरती आणि आता चौथ्या षटकामध्ये हरेश वायले यांचा वापर केलाय. जो धावसंख्येचा वेग वाढवला होता गुरुनाथनं मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये तो वेग कमी केला. सुनीलनं भरपूर चांगलं षटक त्याने हाताळलं. चला आता वसार संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. लगेचच फील्ड सजवायची आहे. जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता तुम्हाला भासेल तेव्हा तेव्हा पाण्याची मागणी करत जा. आयोजकांकडे पाणी भरपूर आहे आणि तो पाणी तुम्हाला पुरवला देखील जाईल. उष्णता भरपूर आहे. आता मात्र थोडेसे थंडे वारे व्यासपीठाच्या दिशेनं वाहताना दिसत आहेत. चांगला बॉल ऑफ कटर. अप्रतिम चेंडू हाताळलाय. पूर्णपणे संभ्रमात पाडलं फलंदाज गुरुनाथला ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार आले होते. आता हवेच्या एंडनं फलंदाजी होतीये. हवा समोरच्या दिशेनं भरपूर वेगानं वाहतीये. फलंदाजाकडे ऍडव्हान्टेज असेल. आडव्या बॅटनं लॉक करायचा होता. हा देखील बॉल अप्रतिम आहे. जबरदस्त चेंडू. बॉल पडल्यानंतर आतमध्ये येतोय. ऑफ कटरचा वापर केला जातोय.
आणि इथे आणखीन एक सलगचा तिसरा. बघा मागील षटकामध्ये सुनीलनं जे कमबॅक केलेला ते आतापर्यंत टिकून ठेवलं हरेशनं. सलगचे 3 डॉट बॉल फेकलेत. तर चला गोलंदाजाच्या शैलीमध्ये आक्षेप आहे का? यस. अरेच जाधव आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय आणि तिथे बघा कमिटीचे मेंबर देखील जर कोण असतील तर आपण देखील जा. शिवाजी दादा आहेत सहसंघटक, श्री मलंगड 40 प्लस कमिटीचे सहसंघटक शिवाजी दादा जाधव. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. गोलंदाजाच्या शैलीमध्ये आक्षेप नोंदवलाय फलंदाजानं. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हरेश जाधव यांना आपण पाहतोय. राखणवरती गुरुनाथ. आणखीन एक चांगला बॉल, जबरदस्त चेंडू. आई जबरदस्त गोलंदाजी होती. सलगचा चौथा डॉट बॉल. गुरुनाथ चांगली फलंदाजी करत होते, मात्र या ओव्हरमध्ये पूर्णपणे शांत ठेवण्यात आलंय. पुढे आलेत आणि हा फटका पुढेच मारलाय. के के त्या ठिकाणी उपस्थित. वेल जज कॅच, झेल टिपलाय. गुरुनाथ बाग टू पवेलियन. 'धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये इंटर होत आहेत. पुन्हा एकदा मेडन ओव्हरची संधी उपलब्ध झाली आहे. आता मात्र गोलंदाज वेगळा. हरेशला आपण पाहतोय. हरेशकडे देखील संधी या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन ओव्हर फेकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. 5 बॉल त्याने डॉट फेकलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सेकंडवरती धीरज. या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर येईल का? स्विचिटचा वापर केला. दिशा दिली आहे. शॉर्ट थर्डमॅनला बेट केल्यानंतर तिथे आउटफील्ड फास्ट आहे आणि शेवटच्या बॉलवरती दमदार चौकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती टोटल आपण बघू शकाल 35-35. 35 धावा दापलकावरती 4 षटकाच्या अखेरीस. आता 5वं षटक मार्गस्थावरती आहे. शेवटचं षटक मार्गस्थावरती आहे. कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली जाईल? स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेट ओव्हरचं षटक भरतचा वापर केलाय. 5व्या षटकामध्ये आपण बघू शकाल. चला वसार संघ फील्ड लगेच सजून घ्यायची आहे. भूमी 11 वसार बी या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. कामगिरी देखील चांगली करतायत. सेकंड वरती फलंदाज महेंद्र.
डीप मध्ये 5 फिल्डर सेट करण्यात आलेत. शेवटचं षटक आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. जगदीश दादा दुधकर यांचा देखील शुभागमन. या दादा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल न सुरुवात केली आहे भरतनं देखील. प्रत्येकी गोलंदाजानं तिसऱ्या षटकापासून भरपूर चांगली कामगिरी केली आहे. एक एकेच षटक वगळता भरपूर चांगली कामगिरी पूर्ण संघानंच केली आहे. आणि इथे लिडिंग एज बॅटची कडा, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का टीम बुर्दुल्ला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जयेश दाखल झाला. भरतनं देखील भरपूर चांगली कामगिरी केली आहे स्लॉगोरच्या षटकामध्ये. सुनील आणि हरेशच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना चांगली गोलंदाजी भरत देखील करताय. यावेळेस उडवला बॉल हव्यामध्ये लॉक केलाय. के त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि झेल टिपलाय. अप्रतिम झेल. धावा जरूर भरपूर पडल्या, मात्र फिल्डिंग मध्ये आपल्या टीम साठी भरपूर चांगलं कार्य ते करतायत. सलगचा हा दुसरा झेल टिपलाय. बॉल अगदी हवेमध्ये उंच तरंगत होता. आणि 40+ क्रिकेटमध्ये थोडंसं कठीण असतं, कारण जज करणं, तदनंतर बॉलच्या खाली येणं, बॉलवरती शेवटपर्यंत नजर ठेवणं, पकडणं. मात्र हे सर्व कार्य अतिशय सुरेखरित्या त्यानं पार पाडले आणि चांगला झेल देखील टिपलाय. चला, आंबे टीमचा कॅप्टन आणि अडवली टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. बघा, जो कॅप्टन इथे टॉस साठी नसणार आहे तर समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. हॅट्रिक बॉल असणार आहे या स्पर्धेतील. पहिले विकेट हॅट्रिक येईल का? चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त कमालीची गोलंदाजी होतीये. या षटकामध्ये देखील 4 बॉल डॉट आलेत. या षटकामध्ये देखील मेडन ओव्हरची संधी आहे भरतकडे. चांगला बॉल, फटका देखील चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बॉल अडवलाय. सुनील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सुनीलकडनं आज मिस्टेक होणार नाहीये, कारण आज सुनील यांचा दिवस आहे. भरपूर चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी केली आहे. 2 शतकं हाताळली. फक्त धावा खर्च केल्या 10 आणि 3 फलंदाजांना देखील त्यांनी बाद केलं. सुरुवातीला कंबर तोडली आहे सुनीलनं. भरपूर चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 2 धक्के दिले. पुन्हा एकदा झेलची संधी आणि इथे झेल देखील टिपलाय. पूर्वार्ध संपला. या ओव्हर मध्ये धाव खर्च केली आहे फक्त 1. काय जबरदस्त कामगिरी भरतनं देखील केली आहे. धाव फलकावरती टोटल 36 आणि पॅनल्टीच्या 2 मायनस 34 आणि जिंकण्यासाठी 35-35 ची गरज. तर बघू शकाल श्रीमलंगड कमिटीचे सचिव विश्वासदादा वायले यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती कंप्लीट केलं जाईल. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाणीचा पुरवठा प्रत्येकी स्पर्धेमध्ये केला जातोय. जल येतो कले. पाण्याची सोय नक्कीच त्यांच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धेमध्ये केली जाते आणि त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया. चंदन तुकाराम वायले यांच्या माध्यमातून तो पाणी देखील पुरवला जातोय. श्री मलंगट 40+ कमिटी मेंबर सचिव आपण बघू शकाल
विश्वासदादा वाईले यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती कंप्लीट केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो दिला जातोय. श्री मलंगडामध्ये कमिटी जिथनं स्थापित झाली तिथनं श्री मलंगडाचं क्रिकेट भरपूर पुढे चाललंय, यात देखील डाऊट नाहीये. आणि करूया आपण टॉस. शिवाजी दादा यांना विनंती करतोय आपण टॉस कंप्लीट करायचं. त्यानंतर जगदीश दादा दुधकर यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती कंप्लीट केलं जाईल. जगदीश दादा दुधकर यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती कंप्लीट केला जातोय. काकडवाल 40+ मास्टर्स आपण बघू शकाल, भरपूर चांगले फलंदाज आहेत. चला आंबे टीमचे कॅप्टन अंबाजी भाग्यवंत आपण देखील लगेच या टॉस साठी चला धावत या. सर्वच पाहुण्यांचा मान सन्मान आपण बघू शकाल बाबूशेठ पाटील चषकामध्ये संपन्न केला जातोय. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार देखील केला जातोय. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय, प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. जय बोले क्रिकेट संघ नेवाली आणि जय बोले 40+ क्रिकेट संघ नेवाली ग्रामस्थ मंडळ नेवालीच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली स्पर्धा बाबूशेठ पाटील चषक 2026. जवळपास 15 ते 16 वर्षांनी स्पर्धा पुन्हा एकदा नव्या ताटानं नव्या जोशानं स्पर्धा अभिमानाची स्पर्धा मानाची स्पर्धा नेवाली गावाची आपण पाहतोय. बाबूशेठ चषक 2026. तदनंतर वसरगावचे आमचे आपण बघू शकाल जगदीश दादा दुधकर यांचं देखील शुभ आगमन. या आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. इथे टॉस कंप्लीट केला जाईल. एका बाजूला अडवली तर दुसऱ्या बाजूला आंबे. टॉस जिंकलाय टीम आंबे. 40+ ना आपला डिसिजन कळवायचा. यस, बॉल फर्स्ट फिल्डिंग स्वीकारली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दिलीप आणि नवनाथ. 35 धावेचं टार्गेट चेस करायचं. गोलंदाजी मार्कवरती अंकुश बॉम्बेला आपण पाहतोय. फील्ड रचना सजवली गेली आहे. डीप लॉंग ऑफ वाईटिश आपण पाहतोय. त्यानंतर डीप लॉंग ऑन. पहिला बॉल उत्तरार्धातील गेम ऑन. फुलटॉस होता, दिशा दिली आहे. फिल्डरनं प्रयत्न भरपूर केली आहे. अखेर बॉल अडलाय. 2 धावा इथे कंप्लीट. दोन धाब्यानं अकाउंट ओपन केलं. श्री गणेशा केला दिलीपनं. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन होत आहे. उलटोच बॉल होता, फक्त दिशा दिली आहे. दिलीपला देखील ठाऊक आहे फक्त 35 धावा 30 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. एकेरी दुहेरीने देखील सामना जिंकता येईल आणि तेच सुरुवातीला करत असताना आपण पाहतोय. पंचांकडे लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळतोय. अखेरपर्यंत अपील पंचांकडे केली जातीये.
यस, जबरदस्त चेंडू हाताळला होता. पंचांकडे लाऊड अपील केली होती. पुन्हा एकदा अंकुश सज्ज झाला. चांगला बॉल दिशा दिली आहे समोरच्या दिशेनं. स्वतः गोलंदाज येत आहेत. उचलून फेक केली जाते. एक धाव कंप्लीट. एका धावीने धावफलक पुढे जाईल. 3 आकडावरती संत सावध सुरुवात आपण बघू शकाल भूमी 11 वसर बीच्या माध्यमातून. चांगला फटका फिल्डर होते. फिल्डरला बीट केलाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फटका अतिशय वेगवान होता. फिल्डरकडे चान्सेस होत्या, मात्र या झेल पकडल्या जात नाहीये. या झेल चिपकल्या जातात हातामध्ये आणि तसं काही घडलं नाहीये. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॉल उडवला. फिल्डर उपस्थित, झेल नाहीये. एफर्ट थोडेसे कमी पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथनं सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. 9 आकडावरती जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे एकाच मोठा फटका आल्यानंतर एकेरी दुहेरीने देखील इथनं मॅच जिंकता येईल आणि तेच हे दोन्ही फलंदाज करतायत. अंकुश बॉम्बे एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्यावर ते आक्रमण करण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. एका दुःखानं डाव सावरण्याचा प्रयत्न ते करतायत. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. एका षटकाचा वाजवी खेळ संपला. धापलकावरती टोटल विदाउट लॉस 9. पिटूचं षटक मार्गस्थावरती आहे. 3 फिल्डर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धीरज आलाय गोलंदाजी मार्कवरती. नेक्स्ट मॅच जय कालेश्वर 40+ अंबे आणि दुसऱ्या बाजूला अडवली 40+. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. जशी मॅच संपेल तसं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉलची सांगता. फिल्डिंग चांगली करावी लागेल. जर या धावा रोखायच्या असतील टीम बुर्दुलला तर फिल्डिंग भरपूर चांगली करावी लागेल. गोलंदाज चांगलं करतायत, मात्र तुम्हाला फिल्डर्सला देखील साथ द्यावी लागेल. 35 धावा चेस करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्यात. अजूनही 4 षटकामध्ये 26 बनवायचे आहेत. स्विच हिटचा वापर केला. फुलटॉस होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये.
पंच वळतील आमच्याकडे इशारा देत आहेत. लेग बाईज एकदा विथनं कंप्लीट केली जाते. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 10 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये स्कोर पाहायला मिळतो. 10 ऑन अ बोट विदाउट लॉस. फुलवर टप्प्याचा बॉल शॉट लॉंग ऑनला फिल्डर होते त्यांच्याकडनं पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक. एकीचं रूपांतर 2 धावेमध्ये. या चुका तुम्हाला थोड्याशा कमी कराव्या लागतील. बघा मी आधीच म्हटलं, सुरुवातीलाच म्हटलं होतं 35 धावा देखील या क्रीडांगणावरती डिपेंड होतील. मात्र तुम्हाला फिल्डिंग चांगली करावी लागेल. इथनं आणखीन एक चुकी दाखवली आहे. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका सजवलाय. आता इथे फेकी थोडीशी उशिरानं आली आहे. आणखीन एक धाव कंप्लीट. इथे जर जोरानं फेकी केली असती तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. मात्र तसं काही घडत नाहीये. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. आणखीन एक धाव इथनं कंप्लीट होतीये. धावफलक 1 न पुढे जाईल. 13 या आकडावरती. चांगला फटका. फिल्डर उपस्थित आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्ड. खराब क्रिकेट. गोलंदाजी भरपूर चांगली होती धीरजकडनं, मात्र फिल्डर त्याला साथ देत नाहीयेत. पुन्हा एकदा 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. एका धावेचे रूपांतर 2 धाव्यामध्ये. धावफलक 2 ने पुढे जाईल. 15 या आकडावरती. अजूनही जिंकण्यासाठी 20 धावेची गरज आहे. चांगला फटका लेट कट केलाय. गॅप मध्ये हा बॉल ढकललाय. आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट फिल्डर पाठलाग करतायत. अखेर शर्यत जिंकली आहे बॉलनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चांगली बॅटिंग केली आहे वसार टीमनं. वसार बी हा संघ पाहतोय. भूमी 11 या नावानं आज उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. वसार बी टीमला ठाऊक आहे बचेंगे तो और भी लढेंगे. आणि एका दुकानं डाव सावरला. खराब बॉलवरती चौकार एकवटले जात आहेत. आणि आता 2 षटकामध्ये धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 19. चांगला टोटल उभारला आतापर्यंत 2 षटकामध्ये. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न देखील केला नाही या दोन्ही फलंदाजांनी. विकेट देखील बचावली आहे. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. पुन्हा एकदा अंकुश येत आहे सेकंड स्पेल मध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च झाल्या होत्या. पुन्हा एकदा अंकुशच्या खांद्यावरती जिम्मेदारी. अंकुश भरपूर चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या खांद्यावरती पुन्हा एकदा जिम्मेदारी सोपवली गेली आहे. सेकंडवरती फलंदाज. नवनाथचा हा फटका समोरच्या दिशेनं. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. एका धावेनं धावफलक पुढे जाईल 20 या आकडावरती. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 15 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 17. 17 मध्ये बनवायचे आहेत 15. भूमी 11 वसार बी या टीमला. फुलटॉस होता, दिशा दिली आहे. अप्रतिम फटका. फिल्डर होते मात्र त्यांना हा बॉल अडवता आला नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
काय जबरदस्त फलंदाजी, संयम किती महत्वाचा आहे हे दाखवून दिले या दोन्ही फलंदाजांनी. 35चा पाठलाग करायचा होता, मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला नाहीये. मोठे फटके आपोआपच त्यांच्या बॅटमधनं आलेत. स्विच हिट केलाय, आणखीन एक दर्जेदार देखना फटका. बॉल तिथे अडला जातोय. 2 धावा इथनं कंप्लीट करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. सलामीसाठी आले होते दिलीप आणि नवनाथ. दोघांनी भरपूर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आणखीन एक चांगला बॉल पंचांकडे, लाऊड अपील. मात्र एलबीडब्ल्यू आउट नाहीये, पायची बाद नाहीये. हे स्पर्धेचे नियम आहेत. लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल 27 या आकडावरती. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. आता सामन्यावरती पकड मजबूत केली आहे भूमी 11 वसार बी या टीमनं. पुन्हा एकदा शरीरावरती हा बॉल आलाय. डाळ बॉलची सांगता. आणखीन देखील सामना संपला नाहीये, कारण क्रिकेटमध्ये चढ उतार आपण सातत्यानं बघतोय. सध्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट आपण बऱ्याच वेळा अनुभवलाय. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, तिकट बॉम्बसरचा वापर केलाय. चला, मॅच सुरू असताना कोणत्याही प्रेक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. बघा षटक संपलाय, पंच षटक संपलाय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर बघा पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर चौकार आला. तिसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. चौथ्या बॉलवरती लेग बायची 1 आली. 5वा आणि 6वा बॉल डॉट. एकंदरीत षटक संपलंय. धापलकावरती टोटल 27. 12 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावेची गरज. ही स्पर्धा पूर्णपणे श्री इव्हेंट्स या लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली जाते. 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर केली जाते. संपूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जातं. अप्रतिम स्पर्धा. जवळपास 15 ते 16 वर्षांनी पुन्हा एकदा नव्यानं ही स्पर्धा या क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आली आहे. बाबूशेठ पाटील चषक 2026. बॉलर्स नेम. चला, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. अंकुदा, राजेश. 12 बॉल मध्ये 8 बनवायचे आहेत. चांगली कामगिरी या दोन्ही फलंदाजांना केली आहे. मात्र इथनं गोलंदाजाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीनं सुनील, भरत आणि हरेशने षटक हाताळले होते, त्या पद्धतीनं इथनं षटक हातलावी लागतील, तेव्हा मॅच चांगली पाहायला मिळेल. 12 मध्ये 8 बनवायचे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत. फील्ड मध्ये सातत्यानं परिवर्तन, बदलाव करण्यात येत आहेत. चला, बुरदुल संघ जास्त वेळ घेऊ नका. जवळपास 12:30 वाजत आले. दुसराच सामना सुरू आहे. कारण उष्णता भरपूर आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. दिशा दिली या बॉलला देखील. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न, सहजरित्या 2 धावा कंप्लीट. आता 11 मध्ये बनवायचे आहेत 6.
इथे दिशा खराब, बराच कालावधीनंतर पंचांना कवायत करण्याची संधी देखील उपलब्ध झाली आहे. विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय भूमी 11 वसार बी. उलटोस होता, घुटना टेक, तमाशा देख अशा पद्धतीनं करायचं होतं, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. गुडघ्याच्या आधारावरती खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू बॅटचा संपर्कच जुळून आला नाहीये, त्यामुळे लेग बाईच्या माध्यमातून एक धाव आली आहे. आता जिंकण्यासाठी फक्त 4 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 मध्ये बनवायचे आहेत 4. राजेश 6 बॉल हवेमध्ये, शॉर्ट फाईन लेगला आणखीन एकदा मिस्टेक, झेल ड्रॉप. एक धाव कंप्लीट केली जाते, सामना जवळ आलाय. आता 8 मध्ये 3 धावा बनवायच्या आहेत. यस, एक वाईट आहे. 9 मध्ये 3 धावेची गरज आहे. यावेळी चांगला फटका, विनिंग स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. सामना जिंकलाय भूमी 11 वसार बी या टीमनं. धन्यवाद डीजे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच